नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी मित्र गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर आणि अर्धापूर परिसरामध्ये आपण गेल्या 6 वर्षापासून शेतकरी आणि शेतकरी हितासाठी कार्य करत असतो। त्यामध्ये आजचा विषय आहे सोयाबीन पीक व्यवस्थापन। आपण बघितलं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या 1-2 फवारण्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये अळी व्यवस्थापन असेल, वाढ व्यवस्थापन, फुल व्यवस्थापन अशा शेतकऱ्यांनी निगा केलेली आहे। परंतु सध्याला जे काही 2 दिवसापासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे, पाऊस थांबल्यामुळे जे काही धुळी फिरलेली आहे, ही धुळी ही सोयाबीन पिकासाठी अत्यंत घातक आहे। ह्याच्यामुळे काय होते की आपण बघतो सोयाबीनच्या ज्या काही फुलगळ होत असते, त्याचबरोबर शेंगा जे आहेत तर ते चपट्या होतात, म्हणजे शेंगा पूर्णतः भरत नाही। बुरशी हे एक रोग असल्यामुळे त्या पिकामध्ये बाधा निर्माण करते। त्याचं जे अन्नद्रव्याची खाण्याची जी क्षमता आहे ती कमी करून टाकते आणि त्याच्या पेशीमध्ये व्यत्यय आणल्यामुळं जमिनीतलं जे काही अन्नद्रव्य आहे सोयाबीन पीक हे, तर हे पिकं शेवटपर्यंत त्याच्या शेंगाला भरवण्यासाठी मदत करत नाही। म्हणजेच एकंदरीत त्या बुरशीमुळे सोयाबीन पिकावर अत्यंत घातक असा हा आजार येतो। याला आपण वेळीचं उपाययोजना केली तर आपले सोयाबीनचं नुकसान हे टाळता येते। आपण शेतकरी आता बघितलं किंवा धुळी फिरली म्हणून आपण चिंता करायला, पण त्याच्यासाठी चिंता न करता उपाययोजना काय केली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। उपाययोजना त्याच्यासाठी ही आहे की आपल्याला त्याला सद्यस्थितीमध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाइड किंवा जे काही आंतरपरागी फंगिसाइड हे जर फवारणी केली तर त्याच्यावरची जी काही बुरशी आहे तर त्याला कंट्रोलमध्ये आणता येते आणि होणारं नुकसान टाळता येते। म्हणून शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की बुरशीनाशकाची आपल्याला त्याला फवारणी केली पाहिजे। अळीचाही उपद्रव खूप आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये आबाळ फिरत असल्यामुळे अळी हे खूप जास्त आलेली आहे। त्यामुळं आपल्याला जे की कीटकनाशकामध्ये अळी हे औषध घेतलं पाहिजे। त्यामध्ये काही औषधं पोटविष असतात तर काही गॅस पॉइझन असतात। तात्काळ आपल्याला जर अळी मारायची असेल तर गॅस पॉइझनसारखं औषध घेतलं किंवा आपल्याला पोटविष वगैरे घेतलं तर ह्यानेही आपल्याला अळी नियंत्रण करता येते। त्याचबरोबर मोजॅक फायरसचं कुठं लक्षण दिसत आहे यासाठी आपल्याला जे काही एखादं क्लोरो किंवा प्रोपेक्स सुपर असं जर कीटकनाशक त्याच्यामध्ये आपण फवारणी घेतलं तर पांढरी माशीचाही प्रादुर्भाव कमी होतो। पांढरी माशीमुळे जे काही इथं एखाद्या ठिकाणी समजा एखादा रोग आलेला आहे मोजॅकचा, तर ते पसरवण्याचं काम ही पांढरी माशी करते। म्हणून कीटकनाशकच्या उपाययोजनेनेही आपल्याला जे काही मोजॅक व्हायरस आहे त्यालाही थांबवता येते। आणि विशेषतः हे बुरशीजन्य आजार आहे, याला तर 100% शेतकऱ्यांनी फवारणी तात्काळ करून थांबवलं पाहिजे। कुठल्याही पद्धतीचा जर विलंब केला तर दिवसेंदिवस त्या सोयाबीनमध्ये जे काही बाधा होऊन उत्पादन घटते। म्हणून आपण कुठलाही विलंब न करता तात्काळ फवारणी करा, जेणेकरून आपलं उत्पादन हे घटलं नाही पाहिजे, वाढलं पाहिजे। यावर्षीची चुकी चांगली आहे, परंतु आताचा जो 2 दिवसाचा जो धुळी पडलेली आहे, धुकं पडलेलं आहे, हे आपल्याला घातक ठरेल। म्हणून तात्काळ विलंब न करता आपल्या दुकानाला ग्लोबल ॲग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर या दुकानाला तात्काळ भेट द्या आणि आपल्या सोयाबीनची काळजी घ्या। एकच ध्यास, शेतकऱ्यांचा विकास, ग्लोबल ॲग्रो एजन्सी। अधिक माहितीसाठी संपर्क आहे 84 21 20 45 52 हा माझा मोबाईल नंबर आहे। पुन्हा एकदा सांगतो 84 21 20 45 52 या मोबाईल नंबरवर संपर्क करा, सल्ला घ्या आणि ट्रीटमेंट घ्या। आपले होणारे नुकसान टाळा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।